मावळत्या दिन करा, अर्ध तुझ जोडून दोन्ही करा. जो तो वंदन करतो उगवत्या, जो तो पाठ फिरवितो मावळत्या. हीर जगाची रीत सरित्या, स्वार्थ परायण परा. मावळत्या दिन करा, अर्ध तुझ जोडून दोन्ही करा. 31 तारखेला 31 डिसेंबरला लोक सरल्या वर्षाचा आनंद व्यक्त करतात. सरल्या वर्ष, जे वर्ष सरायला आलेलं असतं, त्या वर्षाला विदा करत असताना त्याच्या संपत्या दिवसाला फार आनंद उत्साह साजरा करतात, नवीन वर्षाचं स्वागत करतात. ही जगत रीत आहे. लहान बाळ जन्माला येतं, त्याचं सगळीकडे कौतुक होतं, पण आयुष्याच्या शेवटीला, आयुष्याच्या उत्तरार्धात माणसांना सांभाळायला कोणीच तयार नसतं. आणि याची अनुभूती आम्ही रोज घेतो. रोज आश्रमामध्ये रोज नव्याने वृद्ध येतात. मुलं दत्तक मागायला लोक आमच्याकडे येतात, विचारतात, पण आजपर्यंत एकही मनुष्य आजोबा मागायला आला नाही, आजी मागायला आला नाही. सतत वाटतं ज्या लोकांनी आपल्या आयुष्याच्या चांगल्या दिवसांमध्ये अनेक स्वप्न पाहिलीत, अनेकांसाठी कामं केले, अनेकांना जीवन दिलं, ही सृष्टी सुंदर करण्यासाठी आपलं योगदान दिलं, त्यांच्या उत्तरार्थात त्यांची ही दशा का होते. आणि मग कवीच्या या ओव्यावरून लक्षात येतं की मावळत्याला कोण वंदन करतं, उगवत्यांचं सगळं स्वागत करतं. या 31 डिसेंबरला आपण नक्कीच येणाऱ्या वर्षाचं स्वागत करूया, पण मावळत्यांची आठवण करून ते करूया. तसंच आपल्या आयुष्यात आपण नव्या लोकांचं नक्की स्वागत करूया, पण ज्या जुन्या लोकांनी आपलं आयुष्य सुंदर बनवलं, सुजलाम बनवलं, सुफलाम बनवलं, त्यांना नक्की वंदन करूया. आपल्या वृद्धांचा, आपल्या थोरांचा, आपल्या मोठ्यांचा सन्मान करूया आणि नव्या वर्षाचं आनंदाने स्वागत करूया. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.